सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। बेल्ले आणि बेल्लेच्या पंचक्रोशीतील तमाम तमाशा रसिकांच्या चरणी प्रथमतः त्रिभार अभिवादन। संगीत रत्न दत्त महाडी पुणेकर, विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांच्या स्मृतीस त्रिभार अभिवादन करून नटराजाला अभिस्मरूया तेच आपले गुरु। रसिक राजा तुम्हा वंदुनी गणगमन करतो सुरू। धन्य ते उमा बाबाजी शीघ्र कवी पठ्ठे बापूराव अमर झाले वारसा जपुनी। धन्य ते शिरा शामराव पुत्र हिरा जयसिंखरा रागिनी छेडती लथालंका कला साधना करुणी वाचविला चवतुलची डंका। वेल लावणी वृक्ष वाढविला घडविल्या चिरा चिरा। रसिक राजा तुम्हा सामचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा। तर सादर करतोय पारंपरिक गवळण 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 गवळण। Bye.
वसरा पिठाविले सरस्वती नमोस्तुते
नेहमी उत्साहाने मथुरेच्या बाजूला जातो. बरोबर आहे. तो कृष्ण सारखंच खोली काढत हो असतो. हो. आज आपण काय करूया माहितीये का? काय करूया? आज आपण मावशीचा विचार करू आणि यमुनेच्या धावरती जाऊ. बरं. हा? ए मावशी, काय करते का तू? मला एक काम आहे का? कसलं काम? बायकाच्या मागं किती कामं असतात, पण त्यात एक काम आहे का माझ्या मागं? काय? सासू आहे, सासरा आहे, नंदा आहे, जावा आहे, बरी, बरी. शिवाय नवरा आहे. असं असं. 2-4 मुलं आहेत मला. नवरा आहे पण चांगला आहे. हा हा हा. त्याचं खाली गावले 2 पाय मोडले तर काय त्याचं जरा दाबत बसली होती. हात पाय म्हण गं. तेच म्हणतात दुसरी काय सारखं दुखते का हात त्याचं खाली गावलेला आहे. असं असं. तोपर्यंत तुझे हात आले बरं आणि मग अशी निघाली तोपर्यंत नवऱ्यामध्ये थांबून बसल्या. बरं का काय म्हणा? तुला समजते का म्हणजे काय गं? माझी अवस्था तू पाहतेच नाही कशी आहे. बरोबर आहे बरोबर आणि आहे. हाताला म्हणतोय हा मला तुमची गोष्ट करता येत नाही. हा थोडं पाजून तर जा म्हणतो काय पाज? औषध जरा पाज हा म्हणतो. हा हा हा. जरा थोडं बाटली हलवलं त्या नजरेला बसली गोळ्या खात नाही ग. ती काय जनावर आहे? पाणी करून बाटली करून नजरेत वरती तेव्हा ती पेते. बरं, असू दे मग. खाते आहे का? बरं मला एवढं सांग हा कोणाला कोण पाहिजे? असू दे कोणतरी. हा? मावशी, हा? आज आमचा विचार जरा बदललेला आहे. काय विचार हो, कशा आज यमुनेच्या धावरती जायचंय. बरोबर बोलतोस तू. आम्ही पुरीने ठरवलेलं आहे. हा. ती वर्षाची ठक्के हा, गेली. मावशी आहे ना तिला बोलवून घे. तिला हात मारून हा, देते. घे, बोलवून. ए, मावशी! बाई, मावशी काय झालं? काय द्यायचं नका केलंस तू आज? अगं इडी का खोली माझ्या शिवशेजारची माणसं आहे ती. होय? हो पार्ले सर पापा भाई आले ग अण्णा. होय. त्यांनी सांगितले तू सगळ्याच्या अगोदर लवकर ये म्हणून एवढा नकरा केला. पण नक्रसंग हे कशाला घेऊन आलीस? कशाबद्दल विचारलं? याच्याबद्दल विचारलं मी तुला. आता ह्याच्याबद्दल चौकशी केलीस का? नाही का तर मग? तुम्हाला काय देशाची काळजी आहे का ग? अगं बाई, देशाचं नाही याचा काय संबंध लय आहे? मोठा संबंध हे कसं आहे. काय? आता मला सांग किल्लारीला भूकंप झाला कितीतरी हजारो माणसं मिली. अहो बरीचशीच मिली. भारतातली लोकसंख्या कमी झाली. कमीच. झाली का नाही? हो. आता मला सांग पाठीमागे एक कोरोना या आजार येऊन गेला. हो. त्या आजारात कितीतरी लाखो माणसं मिली. अहो बरीचशीच मिली. भारतातली लोकसंख्या किती कमी झाली. बरीचशीच कमी झाली. विचार केला म्हाताऱ्याला म्हणलं आता जेव गेले तर ढिले पडायचं. कशाला? लोकसंख्या वाढवायला. हे बाई, हे म्हातारे बी मरल आणि तू बी मरशील. अगं आपला जीव गेला तर चालेल पण देश वाचणं गरजेचं आहे. हो. आणि बघा पूर्ण करण्यासाठी पुरे तुम्हाला हात जोडून माझी एक विनंती आहे. काय? हे काम हाती घ्या. कशाला? की तू घेतलीस बस झाली की आम्हाला नको. आणि देशाची काळजी करणारी तू एकटीच आहेस. आता कायच नाही ग कोरोनात लय काळजी केली पण व्यर्थ गेलं सगळं. असं होय? नाही का? काय झालं? अगं काय झालं म्हातारा त्यावेळेस आजारी पडले काय करतेस? मावशी, काय ग? तो कृष्ण आपल्या संग सारखा खोडी काढतात. होय की पण आज भागाच बंद करायचा. हा त्याला आपण फसवायला आपण बाजारला जायचं नाही. आज यमुनेच्या ढावरती आंघोळ करता जायचं. थांबाय मला अगोदर माझ्या मालकासने विचारली होती काय म्हणून? आंघोळीला जाऊ काय तर बोरिंग खाली पोहू म्हणून. काय म्हणतेस? बोरिंग खाली पोहत नाही काय? अगं तसं नाही. हा? आज पुरीने ठरवलेलं आहे की यमुनेच्या ढावरती जायचं. जायचं हो. जायचं पण एक काम करायचं. काय? आता आंघोळीला जायचं म्हटल्यावर तिथं साबण कुणी काय काय घेतला बदलायला काय हो, घेतलं हो. ह्याची चौकशी करणं गरजेचं विचार ना. आहे का करते, नाही? करते. सगळ्या आहेत का? आले. सगळ्याला गैरहजरमध्ये पण आंघोळीला सगळ्या पाहिजे त्या. हो येणार की. आहेत ना? येणार. पण लोक चुपे कशाला? कुणी काय घेतलं विचारायला लागेल. अगं बाई, साबणाचं नाव घे ना. तू विचार नाही सफाई. नाही तू लई अचानक बोलतीस. नाही कुणीकडे सुरुवात करू? तर काय करायचं? अगं कुणाला विचार? बरं नंबर एक म्हणजे कोण काही नाही. हा नंबर एक काय ग मावशी? आंघोळीला येणारच का? तर येणारच आज आंघोळ शिवाय काय? म्हणून तेच म्हणते मी. पहिली आंघोळ पाहिजे ना. होय आंघोळीला आता कसं करूया इथे बघ जगतापाने सोय केली होती पण मी इथं आंघोळ केली नाही. का ग? मला झाल्यात पोवायची सवय लागली. खरं? जरा लय मोठा आहे का पवायला? त्या डोहात पोवायची सवय लागली. तर मला असं आंघोळीसाठी तो साबण काय घेतलास? तुझ्या ना. काय घेतलं? लक्ष. लक्ष्मीला घेतलास? लक्ष. साबणाचं नाव आहे. आणि नेसायला काय? एक सांगितलं. एकच आहे. गरीब परिस्थिती आहे का? असं आपला नवरा गरीब आहे तू खाऊन फुगायला लागली असतं. निशाने. जाऊ तर पण नंबर आली कोण आहे? आंघोळी येत आहे हो काय? येणार ना. साबण कुठला घेतलास? संतू. संतू. हा. आणि नेसायला काय? हो साडी घेतली आहे. घेतला नाही एकच आहे घरचा पुढे आणि कोण आहे? काय ग? तू जरा उठून उभा राहा. अगं माझी उंचीच तेवढी आहे. मला वाटलं रांगत आलीस का काय? झाली तयारी तुझी? झाली ना. साबण कुठला घेतलास? तर डव. हा.
डोकड्या मासाचा भाव असेल ना? आता साबणाचं नाव आहे माझ्या. जाऊ नेसायला काय? सहावारी साडी. चल पुढे. आणि कोण? काय करतो? उमेश. उमा. नाही नाही उमा उमा. तुला काय फरक वाटतंय का यात? तू आंघोळीला येणारच का? मग आता मिशीन चालू करून बसल्या. काय म्हणतेस? मग काय कर? तरी बरं झालं. मग आंघोळीसाठी साबण काय घेतलास? घेतलं ना? काय काय? हमाम. हमाल. हमाल घेतलीस का? आणि काय? हमाम साबण कुठे? जुनं. जुनं साबण हमाम. मला वाटलं हमाल म्हणल्यावर कोणी उचलून न्यायचं आहे तुम्ही. काय तर करून द्यायची तुम्ही. हमाम आणि बदलायला काय? बदलून घेतलं ना? काय? गाऊन. हा बिगर एसटीचा ड्रेस. आता गाऊनला काय आहे का कुठे इथलं तिथलं एकच असते नका घालू का ते अर्धा उद्या वारी येते यार मग वारी येऊन ते अर्धा होईल म्हणून नाही ना झालं तयारी उत्तर पुरीच्या बरोबर आणि कोण आता माहिती तुम्ही येत आहे का आंघोळीला आणि मग येणार आहे बर साबण काय घेतला पिऊ कुणाला कुणाला पिऊ काय पिऊ अगं पिऊ साबण आहे कोणाला पिऊ काय म्हणते ग मी म्हणलं पिऊ म्हणल्यावर मला दुसरे देण्यात आता तुझ्या वेगळंच आहे आणि बदलायला बदलायला कशाला काय झालं आता ये म्हणजे ढवर कोण हाय बाई कोण आहे पुरी पुरी होय एक वस्त्र काढायची हा. आणि नदीच्या काठावरती ठेवायचं हा. आणि अशाच उड्या टाकायच्या आणि एखादा फाकड्या कोणतं राहिल्यावर जेवढ्यात पडले कशाला येते काय काम आहे ते राहण्यात कोण बघायला आहे की नाही? घालायला तयारी आणि तुम्ही मी पण काहीतरी घेतलं पाहिजे काय काहीतरी घ्या. घेणारच आहे. काय हिंगण मीठ कर हो जुना साबण जुना साबण का असं करू काय 4-5 निर्म्याचं पुढे घेऊ का आणि काय नाही निर्म्याचं पुढे ढॉट टाकायचं बर सगळ्या पुढ्याचा गोल व्हायचा ना असा ढॉवला आणि फेस पडायला नाही त्याच्यात निवांत असं आणून करायचं. त्याची ढूक आहे बार काय का त्या निर्म्यानं काय व्हायचं मग कोणतं 2 पोती घेऊया बरं असू दे चल चला जायचं ना हे बघा आंघोळीला जायचं त्या ढॉपर्यंत कोणतरी माहितीची बाय पुढे व्हा अगं तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे पण सगळ्या जगण्यात निर्म्याला आता पोती माझी चालत नाही का त्या वाटेत मी जायला. जोडीदारी निघालेली संग आहे ना हा. चला बरं जाऊया चला जात होती ते दुनिया कृष्णा जात होती
सजना रे आनंद दो सजना अखियन में भी आए निंदिया अखियन में भी आए निंदिया सुन पड़ा अंगना अंगना सुन पड़ा अंगना अंगना रे आनंद दो सजना सजना रे आनंद दो सजना रे आनंद दो सजना
पवायला सगळ्या येते का? आज सगळ्यात होता. आता पहिल्यांदा उडी मारताना सगळ्याला सांभाळून उडी मारायची. म्हणजे आपल्याला इजा होऊ नये. नाही नाही तू उडी पवायला तळवे जायचं मला बी माहित आहे सगळं. कोणच्या कोणच्या या गेले पुढे हा कसं काय झाले गाव जायचं आहे ना. योगेश दादा यांना ज्याने डान्स बसवून दिला या मुलीला गणगवळमध्ये ज्याने डान्स बसवून दिला त्यांना 100 रुपये 100 रुपये सप्रेम भेट आहे.
सगळ्यात महत्वाची ओळख करून देतो. योगेश पाटील यांचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकला. भिसे सरने सांगितलं मध्ये यायचं नाही, पण आता यावं लागलं तुमच्याच माणसासाठी. त्याचं कारण असं आहे, मी मगाशी सांगितलं की चांगले गायक आहे, चांगले डान्स कोरिओग्राफर आहे, चांगला माणूस आहे. मी एक गोष्ट छाती डोकून सांगतो, आता जो मुजरा तुम्ही पाहिला, मी सकाळीच त्यांचं कौतुक यासाठी केलेलं आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहतो किंवा सुशिक्षित नृत्यांगणा असतात, त्यांना कळलं जातं 1 2 1 2 3 4 ताल कळला जातो, 8 बेट 16 मात्रा हे कळलं जातं. पण ज्या कधी शाळेत गेलेल्या नाही, पण त्यांच्या समोर एखादी गोष्ट सांगणं, त्यांच्याकडून ते करून घेणं, हे योगेश पाटलांना अगदी सहजरित्या जमलेलं आहे. समोर फक्त 3 दिवसापासून 3 दिवसात. क्या बात. आणि मी आवर्जून कौतुक सांगेन की तमाशा कलावंतांसाठी एकही रुपयाचं मानधन न घेता त्यांना कोरिओग्राफी करणारा हा माणूस आहे. एकही रुपया घेत नाही. ते सावळ्याचे सरपंच आहेत, गेली 3-4 वर्षापासून, बरोबर ना, 3-4 वर्षापासून आपल्या बरोबर जॉईन झाले. योगेश पाटील आहे, चांगले बागायतदार आहे, पण तरी मागच्या वर्षी सहकुटुंब सहपरिवार होते. या वर्षी काय फार वेळ घेत नाही. ज्या गावापासून तमाशाची उत्पत्ती झाली ते माझं गाव सावळच, आणि ही कला जिवंत राहावी, ही कला टिकावी म्हणून मी जाहीर आवाहन करतो महाराष्ट्रातील कुठल्याही तमाशा कलावंताला. मी फार मोठा माणूस नाही, पण जी कलेची मदत काही लागेल माझ्याकडून मी शेवटच्या श्वासापर्यंत मदत करेन. आणि हे सोनं आहे, हे पाचेगावचा तमाशा म्हणजे हे सोनं आहे, पारंपरिक तमाशा जपणारं सोनं आहे. हे हिरा आहे, ह्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम केलं. मी जास्त काही करत नाही, हे नॅचरलीच हिरा आहे, मी फक्त पॉलिशिंग केलेलं आहे. आणि जेवढं करता येईल माझ्यासाठी मी सगळ्या कलावंतांना मी अजून आवाहन करतो, कुणाला कितीही काही मदत लागू दे कलेच्या बाबतीत माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेन. जास्त वेळ घेत नाही. एक वेगळ्या पद्धतीचा तमाशा आज इथं सादर होतोय. बाजारची गवळण न घेता आंघोळीची गवळण आहे. अजून इथून नाविन्य तुम्हाला डोळ्याचे पापणी न लवपर्यंत वेगवेगळे तुम्हाला या ठिकाणी देता येणार आहे. मी फार वेळ घेत नाही, कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. आणि मागल्या वेळी माझ्या मिसेस आल्या होत्या, आज मिसेस आलेले नाहीये म्हणून दादाने थोडा टोचून बोलले. याचं कारण सांगतो, मी MS ऍग्री BEd आहे आणि माझ्या मिसेस तासगाव बोर्डमध्ये वकील आहे आणि त्यांच्या तारखा असल्यामुळे ते येऊ शकले. सरपंच होते. नाही, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, सावळ्याचे सरपंच होते. नाही, सावळ्याचे सरपंच होते. त्यांनी सांगितलं होतं असं विचार म्हणजे मला बायको शिक्षक सांगता येईल म्हणून. योगेश पाटील की असा एक कलाकार तुम्हाला मिळालेला आहे, असा एक कलाकार, असा एक माणूस तुम्हाला मिळालेला आहे की तो नेहमीच सांगतो की मी तमाशा कलावंतांच्या आयुष्यामध्ये आनंद वाटील, त्याचं नाव आहे योगेश पाटील. आणि योगेश पाटील सरांनी मला एक डान्स बसणं दिला, अजून मी गावला नाही. अजून तो डान्स थोडा आहे आणि पार्ले सरांना आणि पप्पा बहिणा विनंती आहे माझी, तेवढा डान्स तुम्ही प्रसारण करावा असं मुलींचे उडी मारणार आहे. मुली तुझा पहिला नंबर आला पाहिजे. सगळ्यात भारी उडी मारतात मला माहित आहे. पहिल्या घरात तुमचं कोणत्या घरात होतं काय उड्या मारल्या, मोठ्या मशीच्या मागे बारकरी उडकू दे जवानी झाली, अशा उड्या मारतात वैद्य. आता ह्या उड्या आहेत बघ, आता उडी 1 नंबर होणार. काय झाले, पाण्याचं नाव घ्या. हा तुझा बघ तुम्ही तिघी जण उडी मारताय का, आज 6 उडी गेल्या त्या, तुम्ही तिघी उडी मारताना पण त्यांना संपवून मारला तर आई नाही त्यांचा जीव जाईल. अंगाने काटकुळ्याच्या म्हणतात
इकडे. काय उड्या टाकतात? परत पवायला येताना ह्या 3 पुऱ्या आणू नको. कारण ह्या डोहात कालिया नाग आहे का नाही? लागल्या. आता ह्या डान्स जर तो कालिया नाग वर आला तर ह्याचा ताणून ताणून दुमडाच पाडल. काय उड्या? काय नागेल ना तुझ्या खाली घेऊन पुरी तेवढा मार लोकांचा. आता उडीच्या बाबतीत उडीच्या बाबतीत म्हण. आता तू पाहुणार आहेस पाहुणार आहेस का तू उडी टाकणार आहेस? मग काल मी परवा सांगलीला तू उडी टाकल्यात नंबर आला तुझा तू ऐकलंस? पेपरला वाचलं मी वाचलीस मग? काय तुझी पाहुली दिसायला किरकोळ पण मी कम दांडगा. मावशी तुला माहितीये का मग अगं पेपर मध्ये नाव वाचलंस का अगं फोटो सुद्धा आला होता पहिलं पण ज्या टायमाला सांगलीमधला पूर आला होता हो. त्या टायमाला हिनं भाग घेतला होता पवायला. काय पाहुली पोरगी माणूस असं यायचं घाल 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 रडत मागे जायचं. मावशी हा? काय माणसं समजे काय माणूस ही माणूस असं माणूस होता. मग आजकाल मला खटून माणसं. होय की मी आज आहे. बघायसाठी का? होय अगं काय तुला सांगायचं हिने सोमवारी जी उडी मारली आईडे, काय ना? मंगळवारी दुपारी लावली. हे असं सांगितलं. ना पवत लांब खाली गेली होती. हा आता पवणार आहे मग? तू नाही का पवणार? कशाला का? कपड्याला खोल होती काय मग? कोणा नंबर आला हे असं वाटावं. रेषाने का काय उडी का की उडी लागली तुझ्या उडीला हे काय काम उडी मारलीस काय आता काय अगं तरुण मुली आहे त्या टोंगाळा करायला येत नाही. तो हा टोंगाळा करायला होता तरुण असू द्या मुलीची उडी येत नाही. काय अजून आहे त्याची? बघ आता मी हे. आहे मी आहे इथं मुलीच्या आहे का? मी आहे उडी मारायला त्यांना मान पुरेल पण बिनउपयोगीची आहे काय म्हणतो बाई? माझ्या खालीच तुझ्या खाली घालून पूल घरला जाऊ देऊ नको तुम्ही घरला जाऊन उडी करा. का? न तुझ्या खाली मी उडी टाकायला तुझ्याकडे. आता माझ्या उडीचं क्रम बघ बर बर आता उडी टाक. बस म्हणजे आम्ही काय भाव खामावा फिटिंग काढा. कलम 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 आली उडी बहुतेक पाण्यातलं शेवाळ बघितलंय तिने शेवाळ. उडी आरात घ्यायला लागली हा खाल्लं काय बघायला लागलं. नेम नेम हा मुलीचा नेम धरलाय. चालेल. बरं आहे की उडी नाही? चुकून उडी मारणार आहे तिला तिथे जायचं आहे तिथे ती जागा आहे. बघू टाक. तिनं वयस्कर बिंडकुळी बघितली आहे. आणि तिच्या वड्या उडीचा टॉपिक आहे तसा पाणी बघून श्वास घ्यायला का ते काय उड्या टाकते त्या बिंडकुळी वाली आली त्या मुलीसनी उडीचा अनुभव दाखव. हा? तुझी उडी दाखव. हा? अगं तू टाक. मी टाकू ती, उडी टाक. काय पूर्ण उड्या मारताय काय तरण्या टाक्या असून तुमचा काय उपयोग आहे? आता तुमच्या झाल्या उड्या आता माझा बघा उडा उडान हो, उडान हो, उडी उडी उडी. आणि त्या शब्दावर वजन टाकाय गेली पण सगळ्यात प्रॉब्लेम आहे काय टाकू नको उडीच मग. हा उडीच मग दुसरं काय उडी टाक. ए याचं काय करू
तुला काय कळतं का? काय झालं? अगदी माणसं कसं आहेत त्याचं काय कळतं का तुला? काय झालं? आणि असं ही कशी बघून वेळा लागलीस तू? माझं कसं आहे? अगदी माणसं बघा ठीक आहे. तर ना बघितलं सर असं ते बस बघायची गोष्ट आहे, बघू दे की. असं नाही बाबा, पाण्याचा वाटत नाही ना, एखादं काय तर माझा पार्ट निश्चय. तुला कसं पाहिजे? साधं उडीत. साधं वाट. वाचवू का? मावशी आता तुमची उडी टाका. आता माझं कशाला उडी? अगं असू दे. ए, अगं गेट उडी टाकी रांड गवण्याच्या कपड्याचे. अगं शिव्या देऊ नको. बरं आहे त्याचं, इथं गावावर कोण आहे, बाहेर बाहेर आहे. हा, हा. टाकते उडी, मी टाकते. टाका. मुलीला ए मुली काय टाका, कोणी टाका. मला सोडा टाकायची सवय, पाण्यात कुठं जायचं नाही ना. साईडला सरा. ए, अगं सोडा टाकण्यापेक्षा असा तुका टाक की. आली बा बुडी. आली बा बुडी. पाण्यात उडी टाकल्या पाणी सगळंच नाही कसं झालं. पाणी गप्पच झालं सगळं. काय का? पुरुष माणूस कोण नाही इथं. हा चुळबिळ भरा. हे पूर्ण हे मावशी अगं मी काय म्हणते ऐका. काय ग खाली बस की एवढा गालाला साबण लावा. मागं सरला का काय? मावशी हा? तुला शिवपाटीने येते? शिव पाटील नग पोरग एखाद्या कुठल्या तर बेळा जाऊन बसलेल्या म्हणाय का त्या शिवपाटीने येत नाही तुला? नग एखादी गोष्ट सांग. हा आंघोळी करत गोष्ट मी गोष्ट सांगल हा. तसं तुम्ही दोघींनी नुसतं कसं कसं म्हणायचं? लगेच म्हणते लगेच. कशी 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 काल बाईने गेली होती बाजारात कशी कशी आणि गेली होती बाई पुढे काला सायकल मला कशी कशी आला तसा मला धडे केल्या. ती कशी कशी धडकलो मी बाई पडली खाली. अगं बा ती कशी कशी उठली तशी कान पडत तसं दिली. ती कशी 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 म्हणजे अशी. ए तुझी गोष्ट चालली पिटली. का आमच्या दोघीची बीज मी करायला लागला तुम्ही आणून. काय झालं? मग तुझी गोष्ट नव्हती तिकडं हो का? आंघोळ करा कपडे वर ठेवले. कपडे वर काठावरती काठावरती होळीच्या मेळामतुरीच्या भागाला न जाता स्नान संध्या करण्याकरता येऊनच्या ढावर आलाय. त्यांचे कपडे घेतले, कपडे त्यांनी काठावरती ठेवले होते. त्यांचे कपडे घेतले, कळबाच्या झाडावर जाऊन बसलो, पाहतो त्या कशा पाण्याच्या वरती येत आहेत. ते अंगावरती त्यांचे कपडे नाहीत. त्यांची गंमत केली आहे. आंघोळ्या झाले कपडे घेऊन या. कपडे अगं कपडे अगं पुढे पाडवा लांब आहे तो घोड्या कोणी उभा केल्या. माझा परकर वरती या, खडकावरती उभ्या राहा. आम्ही नग्न अवस्थेत आहे बाबा. यासाठीच वर कसे कपडे दे ना. यासाठीच तुला सांगतोय मी, वरती या, खडकावर उभ्या राहा आणि सूर्याला नमस्कार करा. त्याशिवाय कपडे मिळत नाही. सूर्याला नमस्कार केल्यावर लय गोड दिसायला लागली. अगं मावशी मागं पुढे हात लावून जा की. जा जा. इकडे बघ तिकडे बघ. तिकडे बघ की मग. नाही तुझ्यावरून पाहणार मी. का तू फोटो काढायला वरती
किती हरगले बघ किती पुरी बघून आमची कापडी येऊन झाडाला अडकावली तीस बघा आम्ही पुरी आहे त्यांना नाव होते माझं काय म्हातारा माझ्या भाईचं झालेलं गेले पण त्या पुरींची कापडे तेवढी ती कपडे हा मिळणार नाही का घेऊन आणतोस का कपडे घेणार माझा म्हणलं कपडे तुम्हाला मिळणार नाही अहो एका चतुरात्म्याची कहाणी कृष्णाने फुलवल्या यमुनेवर गवळा दुपारी गवळण गावी आल्या यमुने बरी खुशाल सोडून दिल्या जळावर लक्ष्मीच्या घातली वसनी सुटली अलगद पडली मोल्या काठावरी गोंदित गोपी दळात शिरल्या उठली का शिरशिरी उठली का शिरशिरी गोपी नाण्यात होत्या दंग तोच आला सका श्रीरंग गोळा करुणी वस्त्र सारी बसला चढुनी कळबाबरी आजून
तुम्ही कपडे मागितले होय मग कपडे असतात कधी आणि नसतात कधी नसतात कधी हे तुम्हाला कसं सांगायचं? तसं नाही काय अगं तेड्या नाही सांगत तुला मी पण मला तुम्ही सांगा जन्मल्यापासून ते तुमचा अंत होईपर्यंत किती आंघोळी करता तुम्ही नाही काय म्हातारे माणसाच्या आयुष्यात जन्मल्यापासून ते मरेपर्यंत माणसाच्या आंघोळी फक्त अडीच असतात आधीच कोणच्या आम्हाला करा तुम्ही वा मला प्रश्न विचारला माणूस पाहिजे मला प्रश्न विचारला फक्त पाहिजे पहिली आंघोळ असते ते आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर पहिली आंघोळ पहिली एक आंघोळ झाली पहिली एक आंघोळ हा दुसरी आंघोळ असते की माणसाचा अंत झाल्यानंतर स्मशानभूमीत येत असताना ती पुरी धरायची का अर्धी धरायची ती पूर्ण धरायची ती दोन आंघोळ झाली शेवटच्या आणि पहिली त्या दोन आंघोळी झाल्या आणि अर्धी आंघोळ असते ती माणसाच्या अंगावरती अक्षता ब्राह्मणाच्या शास्त्रोक्त पद्धतीनं जे तांदूळ टाकण्याच्या अगोदरची आंघोळ होत असते तिला अर्धी आंघोळ म्हणायची बरं अर्धी आंघोळ असू दे तुझी आता एवढं आम्हाला सांगायला लागली ती मला सांग पोरींचे कपडे घेऊन वर झाडावर नेऊन ठेवले ती तू नेमका कोण आहे आमची इथं खोड काढायला झालीस की घाला कपडे घेतली तू नेमका तू कोण आहे मी कोण आहे हा म्हातारे मी तुमचा आवडता देव आहे कोण तुमचा आवडता देव कोणता मसोबा तुमचा आवडता देव कोणता कपिल देव मला कृष्ण करणार आहे काय अगं श्रीकृष्ण म्हातारे तोच श्रीकृष्ण परमात्मा की तुमच्या समोर उभा आहे मला तुम्ही ओळखत नाही का तुम्ही देव आहे काय हो काय म्हणताय का हो देव आहे हो तुम्हाला ओळखलंय का पोरीच्या नादानं फापवली हो असू दे. आले आले मला ओळखलं होतं कापडावर मग तुम्ही देवच आहे काही बरोबर जाऊ दे माफ करा खरं देव आहे हो अरे पूर्ण देवच आहे की काय मी आल्यावर ओळखलं होतं पण पोरीच्या नादानं बिघडली असू खरं देव आहे मला तू दिसला होता बघितलं मी तुला काय म्हणतेस होय होय जगताबांना घायाकडे चालला होता बेल्ली गावात बघितलं होतं पापा होतं पार्लेसर होतं पार्लेसरांना जरा बोड बेकार लागले आता असू दे समजून घेते काय त्यांना सांगितलंय मी तेवढं सांभाळून घ्या म्हणा आजचा दिवस आपण तू त्यांच्या घराकडे निघाला होता तेव्हा तुला बघितलंय मी वा. पण त्यावेळी नटलेला काय वेगळं ना आता काय नटलेला वेगळा आहे त्यावेळेस रंगरूप वेगळं अरे काय सांगायचं तुला डोक्याला जरीचा सोटा हा जरीचा फेटा हातात सोन्यात आणि तू म्हणे अंगात पोट फाटलेला होता का नाही असे माहिती सांगतोय होता का नाही पोट फाटला मार्केला खरं बोला काय बिघडलं होता म्हणजे असं होता का नाही मला सांगायचं माहिती तुला हातातून माकडे काढली आणि होते का नाही असे होते ना का तू होते नाही होती तुला काय सांगायचं मुखात पान गेले हा मुखात पान गेले आता तुला काय सांगायचं बेले गावाची बारकी बारकी पोरं याच्या मागत होती बोळातनं फिरायचं काय अगं बेले गावात तुला काय सांगायचं महोत्सव चालू आहे आणि तिथं बिचारा आलता ग आणि ऐन टायमाला माणसं गोळा व्हायला आणि बिचारायला असं व्हायला मेले ग म्हणजे अस्वल सांभाळणार कोणी आहे का आता ही कृष्णाचं तोंड आहे का हे भगवून तोंड आहे ही कृष्णाचं तोंड आहे का बाजारातला त्याला दिसायला का नाही रस मीच कृष्ण आता ह्या पुरीनं करणारा कृष्ण बघितला मी कर्जाळातच म्हणते त्यावेळेचा कृष्ण कसा होता आणि ह्यो कृष्ण कसा मी माझी माहिती सांगितली तेव्हा तुम्हाला माझी ओळख माहिती सांग ऐक वसुदेवकीचा पुत्र वसुदेवकीचा पुत्र सांगतो मी
खरोखर तुम्ही देव आहे पण काय आमचं काय तर खोडी केल्यामुळं तुमच्या म्हणजे तोंडातनं वेडा वाकडा शब्द गेला, माफ करा. तर झालं कसं माहित आहे काय, हा तुम्ही देव आहे आता आम्हाला कळलंय बर, पण नेमकं बाबाबाई यांच्याकडनं मला 100 रुपयाला, तुम्हाला 100 रुपयाला टाकताल कुठे वेगळा कुठं टाकताला पैसे. ठीक आहे आता रे ओळख पटली तुम्हाला ओळख पटली. होय होय. मग असं करा, कोणाला मुलाला करतेस का? काय करायचं म्हणतो स्त्री कडून पुरुषाला काय हवं असतं आता ते तुम्हाला काय पाहिजे मी कसं ओळखायचं. असं का बोलतेस तू? आता स्त्री म्हणून पुरुषाला काय पाहिजे म्हणजे आता आम्ही कसं ओळखणार, नेमकं तुमच्या मनात काय आहे. तसं नाही, हा? पुरुष जातीला स्त्रीकडून एक अवयव असावा लागतो. मग काय तुमच्या मतात हाताने घ्या आणि तो अवयव कोणता असेल बघा, तुम्हाला कोणता पाहिजे. नालायक पूजा, मी काय विचारतो तू अडगाळ काय बोलतेस? तुम्हाला कोणता अवयव पाहिजे घ्या की. आता रे हा? स्त्रीचं मन फार हळवं असतं, खरं खरं. स्त्रीची माया फार हलकी असते आणि पुरुषाची माया फार कठोर असते. माझी तर आहे हो देवा, त्या हळव्या मनानं माझी भक्ती करावी असं माझं मग मत आहे. भक्तीचं नाव घ्या की, पोरगी माझी कसली आहे. वा, लेकरू माझं धाकटी मुलगी आहे. आहे का? नवरा मेल्यावर झाली. हा? नवरा मेल्यावर मूल होतं का ग? तू काही शहाणी आहेस का नाही येणे. नवरा मेल्यावर झाली म्हणजे तुझा काहीतरी गैरसमज झाला, तुमचा बी काहीतरी गैरसमज झाला. अगं मी काय म्हणतोय, काय तुम्ही काय म्हणू नका, तुम्हाला ऐकलं आलं. काय नवरा मेल्यावर झाला म्हणजे ज्यावेळी माझा नवरा जिवंत हा. होता त्यावेळी ही पोटात होती. हा म्हणजे नवरा हयात असतानाही पोटात राहिली होती. हा. बरं. नवरा मेला आणि हिचा जन्म झाला. हा. तुम्ही काय म्हणताय. नाही माझा गैरसमज झाला. ते बरोबर आहे. हो ती पहिलं होतं ते आता काय. पहिले होतं लग्नाच्या अगोदर. देवा, बोला. मी तुमची भक्ती करते. मी तुम्हाला शरण आले देवा. शरणाला हा, कशाप्रमाणे? एकदम गरीब कशाप्रमाणे? मुंगीप्रमाणे. बघा मुंगी किती लहान जीव आहे. लहानपणात एका देवा मुंगी साखर येत राहा. मुंगीला त्यांनी समजू नकोस. नाही हो. 24 गुरु दत्ताला होते होय होय होय. आणि गुरुदेव दत्त याला 24 गुरु असताना मुंगी देखील त्याच्यात एक गुरु आहे. खरंय खरंय. पण मुंगी वा बघा मुंगी किती लहान किती काय. बघा बाबा अवघड जागेवर होती ती मुंगी. मी काय सांगतो की आहे मुंगीचे अवयव कुठं असतील, काय डोळे कुठं असतील, पचन क्रिया कुठं असेल, तिचं तोंड कुठं असेल, काय सांगता येतो. आता चापसून बघावं लागेल. मग आता ते मुंगीला चापसून बघावं लागेल का? चालवून वरून देते ना. नाही तर त्यावर मुंगी मारायची. आता बघा की लहान आहे तेव्हा. मी भक्ती करते. मावशी, हा? तू शरण आलीस? आणि मग काय करतो. आता मला सांगा माझी मुलगी तुम्हाला इतकी गरीब जगण आली, लिहिणं ते आली. खरं आता मी त्या मुलाची आय आहे. तू कशी आली? मी तिच्यापेक्षा गरीब आली. वा सगळ्यात गरीब. कशाप्रमाणे? कोण मुंगी प्रमाण आलं, कोण गाय प्रमाण, कोण हळदी प्रमाण. त्यांच्यापेक्षा मी गरीब. कशाप्रमाणे? चापात घातली पाहिजे तुला. मशिवारी शरण आलीस हे बघ. हा? सर्वात झालं का? ए, माझी भक्ती करा आणि आपला मार्ग ताबडतोब मोकळा करून घ्या. मला सोबत श्री आजी आजी
बाळामुली आता बस निवांत बंद करा. ऐकलं का सांगतो मगाशी राहून विषय गेला काय माणसाला कपडे असतात आणि नसतात कधी कधी ज्यावेळी जन्मला माणूस हा तर 5 दिवस त्याच्या अंगावरती कपडे नसतात. खरं कपडे जरी असले तर त्याला दिसा नसतो आणि शेवटी ज्या वेळेस माणूस स्मशानभूमीत येत असताना हा अंगावरती कपडा बिलकुल नसतो. तो कोणता असतो? पांढरा कपडा असतो. करमुटा देखील ठेवत नाही आणि त्याला देखील दिसा नसतो. तो म्हातारी हे संपूर्ण आयुष्य उघडं असताना लाजायचं कशाला? स्त्री आणि पुरुष दोन आहे. मी तुमच्यात आहे, तुम्ही माझ्यात आहात. आता कपडा गावला चांगला असाच त्याच्यानं म्हणजे हे काढून काढू बघा तसं नाही तर म्हातारी हे संपूर्ण वस्त्र आज सगळं जग लागलं आणि त्यासाठी वस्त्राची माझ्याजवळ लाज बाळगू नका कारण मी तुमच्यात आहे, तुम्ही माझ्यात आहात. आता काय हे काढ म्हणतो का काय वस्त्र अंगावर मुसळत म्हणतो काय तुमचं म्हणणं काय आहे? मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहेस. हे तुला पटवून टाकू का? हा काय आहे? डोळा. डोळा पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. डोळा पुरुष आहे, त्याच्यावरती पापणी स्त्री आहे की पुरुष आहे? स्त्री आहे. बरोबर. होय होय होय. हे नाक आहे. होय होय होय. हे नाक पुरुष आहे का स्त्री आहे? पुरुष आहे. नाक पुढे आहे, हा स्त्री आहे का पुरुष आहे? स्त्री आहे. इथून खाली आहे. आता हे असं कुठे वर जायचं तुझ्या असं मोठं जायचं खाली करायचं असं नाही. पुरुष आणि स्त्री असल्याशिवाय हे शरीर नाही. माझी भक्ती करा आणि आपला मार्ग आपल्याला दिवसभर वाटायला सगळ्याच्या मध्ये मिळून एक भक्ती करते आणि आपला मार्ग समाज करा भक्ती आणि मार्ग मोकळ करून घ्या. करा सुरुवात. मला नाडी
Thank you.